आम्ही जातोय मस्त पैकी फिरायला. कुठे जायचं मानसी? गणपती बाप्पाला. तर मस्त पैकी आता आमचे पाहुणे आले, त्यांना सुद्धा घरात राहून कंटाळा येतोय. आणि तुम्हाला माहिती आहे पुण्यात पाहुणे आले म्हटल्यानंतर कुठे ना कुठे तरी फिरायला जावंच लागतं. तर आम्ही सगळेजण मस्त पैकी फिरायला जातोय. म्हणजे तुम्हाला कळेल का आम्ही कुठे जातोय. तर तिथे गेल्यानंतर उतू बघा कसं करतोय. कुठे जायचं उत्कर्ष? गणपतीला. आणि स्वीटूचं बघा ना पर्स वगैरे घेऊन मस्त पैकी तयार झाली आहे ती. तर मस्त पैकी बघा किती छान दिसतंय आई. अरे वा. आम्ही जे जे करतो ना ते आमचे मुलं करतात. आम्ही जे म्हणजे पर्स घेतली त्या पर्स घेतात. आम्ही जे काही करू ते आमच्या सोबत करत असतात. श्रीजाचं काहीतरी वेगळंच चाललंय तिकडे. चला जायचं. तर चला मग आम्ही चाललोय गणपती बाप्पाला. तुम्ही सुद्धा चला. पाऊस गणपती माहित नाही. आम्ही पण पहिल्यांदा आलो इथे, कारण की आमच्या घरापासून जवळच आहे. पण आम्हाला पण जास्त माहित नव्हतं इथं. तर आम्ही शोधत आलोय. ॲटोनी आलो होतो तसं आम्ही, पण मग इथं आलं पण शोधणं वगैरे. पण खूप भारी आहे मंदिर. तर चला तुम्हाला मंदिर दाखवते कसं आहे ते गणपती बाप्पाचं. आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन तर निघालोय आणि वाटेमध्येच आम्हाला वॉकिंग ट्रॅक सुद्धा लागलाय. आणि श्रीजा बघा झोपलेली होती आणि झोपेतून उठली. हो ना. आणि बघा हे मुलं आमचे. श्रीजा हाय का? आणि पाऊस सुद्धा इतक्या जोरात येतो. आता आम्ही मस्त ओलं होत जायचं का? मुलांना सर्दी तापली काय. हा हे वॉकिंग ट्रॅक, त्यानंतर हा रोड आहे इकडे. आम्ही मस्त पायी जाणार आहे, कारण की आम्हाला इथं काहीतरी थोडं खायचं होतं. पण पाऊस येत असल्यामुळे आम्ही थांबलोय आता इथे. पण इथे पण जास्त पाऊस लागतोय बघा. पावसात फिरायला. हा ते तर आहे. आता ओलं होतोय बघा. अलीकडे. तर चला मग आता आम्ही जातोय पुढे. बघा आम्ही सगळे किती ओले झालेत. आणि हे बघा कसे चालतात. हाय का? बघा अवतू सुटू झाले सगळेजण. खूप पाऊस झाला इकडं. आई खूप छान वाटतं असं पावसामध्ये भिजायला. हे असं गोल गोल फिरायचंय. हे बघा हे नांदेड सिटी असल्यामुळे इथे ना सगळीकडे वॉकिंग ट्रॅक आहे एक्सरसाइज करण्यासाठी. बघा हे किती मोठं ग्राउंड आहे. आणि हे इकडं श्रीजा इडली एक्सप्रेसला जायचं. ती बघा आमची श्रीजा. तिला लागतोय पाऊस. किती भारी वाटतं ना अशा वातावरणात फिरायला. आम्ही खूप दिवसानंतर असं पावसात फिरतोय. पण मुलांना सर्दी पण होईल याची पण भीती वाटते. पण आता 2 दिवस सुट्ट्या आहेत त्यामुळे काय नाही. हो किती भारी वाटतं असं फिरायला. श्रीजा नुसतं रडते तिच्या आईकडे जाण्यासाठी. परत पाऊस आलाय आता. सीट आली बघा आता. त्यांना खूप जास्त मजा येते आज. इतका जोरात पाऊस सुरू आहे ना. आम्ही खूप बऱ्यापैकी ओलं झालोय. आणि बघा हे श्रीजा आणि बघा श्रीजा स्वीटू. अरे दादू बघा. हा इकडे दादू. आज पहिल्यांदा खूप पावसामध्ये भिजलो आणि पाऊस सुद्धा खूप जोरात चालू आहे. आम्ही एका ठिकाणी थांबलोय. पूर्ण ओलं झाले मुलांचे केस ते. आणि त्यातल्या आम्हाला आमच्या सबस्क्रायबर सुद्धा भेटल्या होत्या, म्हणजे आमची फॅमिली मेंबर. आणि पण पाऊस इतका जोरात होता तेव्हा का मोबाईलच काढता आला नाही आम्हाला. शूटच करता आलं नाही तर मस्त त्यांची सुद्धा ओळख झाली असते याच्यामध्ये. तुम्हाला मी दाखवते की पाऊस कसं झाले होते. आम्ही आलोय मस्त पैकी इडली खायला. पण इडली काही अजून आलेली नाहीये. आणि तू बघा कधी बसले. उठ इकडे बघ. तुला खूप भूक लागली. तू म्हणतो मम्मा कधी खायची आहे.
आणि आई ते पण तिकडे बसलेत. हे बघा इथे निकिता आई दुसऱ्या ओल्या झाल्या आणि श्रीजा बघा कशी हाय करते. हाय 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 दिसत नाही. हाय करा श्रीजा. श्रीजा बघा कशी हाय करते. हाय कर पिल्लू हाय हाय कर. तर आता सगळेजण इडलीचीच वाट बघताय आणि आम्ही बघा किती ओले झालोय. आम्ही तिघं काकी ओली झाली, मिठू ओली झाली, मी मम्मी ओली झाली, मी हो का? हो खूप जास्त भारी वाटतंय कारण की आम्ही फर्स्ट टाइम एवढ्या पावसामध्ये ओला झालोय आणि खूप दिवसानंतर आपण ओला झालोय ना. शेवटच्या नाशिकच्या रो हाऊसमध्ये वरती गच्चीवर गेलो होतो तेव्हा छत्री उडाली होती आपण. पण आमचं काही नाही. पण मुलांना ताप वगैरे नाही आली पाहिजे. नाही येणार. सिटी बघा खूप छान वाटलं आम्हाला. खूप भारी खूप मजा आली कारण की सर्व आणि इतकं हसू हसू परेशान खूप डोकं वगैरे जरा नॉर्मल ओलं झालं. हॅलो फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स बाय बाय करायचं बाय बाय फ्रेंड्सला. करायची वेळ आली. आम्ही इडली खाल्ली त्यानंतर खूप मजा आली. त्यानंतर आम्ही ॲटोने घरी आलोय. हे बघा आई श्रीजा. काय श्रीजा? बघितलं काय तिला सुद्धा आमची सवय लागलेली आता इथे आल्यापासनं. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आम्ही एवढं मस्त पावसात एन्जॉय केला. त्यानंतर इडली सुद्धा खाल्ली आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण घेतलं. नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.